नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 13 डिसेंबर 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आजचं स्टेटस आपण बघितलं. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर कायम आहे. चाकू सोबत बाळगून फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला अमरावती शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नागपुरी गेट परिसरात करण्यात आली आहे. अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की शेख सलमान नावाचा इसम नागपुरी गेट येथील वाहेद खान डीएड कॉलेज समोर हातात लोखंडी चाकू घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून एक चायना चाकू व एक लोखंडी चाकू असा एकूण 2000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात आर्म्स ऍक्ट कलम 4/25 तसेच कलम 135 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांवर अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा अमरावती पोलिसांकडून देण्यात आला आहे. अमरावती विमानतळाकरिता आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अमरावती विमानतळावर पहिल्यांदाच आधुनिक मल्टी इंजिन प्रशिक्षण विमाने दाखल झाली असून या विमानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. या विमानांमुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीला वेग आला आहे. अमरावती विमानतळावर शनिवारी 2 अत्याधुनिक मल्टी इंजिन प्रशिक्षण विमानांचे आगमन झाले. ही विमाने पहिल्यांदाच अमरावतीच्या धावपट्टीवर लँड झाली असून यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. अमरावती विमानतळालगत दक्षिण एशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन उभारले जात आहे. या प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी तब्बल 180 व्यावसायिक वैमानिक घडवले जाणार आहेत. या केंद्रासाठी एकूण 35 प्रशिक्षण विमाने कार्यरत असणार असून त्यापैकी 3 विमाने ड्युअल इंजिनची तर 32 विमाने सिंगल इंजिनची असतील. शनिवारी दाखल झालेली दोन्ही विमाने DA-42 या मल्टी इंजिन प्रकारातील आहेत. विमाने धावपट्टीवर उतरल्यावर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विमानांसोबत छायाचित्रे काढून हा क्षण अविस्मरणीय केला. उर्वरित 33 प्रशिक्षण विमानांच्या आगमनाची आता उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. या प्रकल्पामुळे अमरावती शहराला वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात नवी ओळख मिळणार आहे. शहरातील विकास कामे करताना केवळ खर्च नव्हे तर त्याची भविष्यातील उपयुक्तता महत्वाची आहे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत नागपूर येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत अपूर्ण प्रकल्प, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, स्वच्छता, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. नागपूर येथील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, वरिष्ठ अधिकारी व महानगरपालिका प्रशासन उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शहरातील विकास कामे करताना भविष्यात उपयोगी ठरणारे प्रकल्प निवडणे आवश्यक आहे. सध्या अपूर्ण असलेले प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने पूर्ण करावेत. अमरावतीतील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची आयुष्य मर्यादा संपली असून
त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महारेलकडून उड्डाणपुलाची मजबूत पुनर्बांधणी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या आणि पाणी टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने अमरावती शहरात केवळ 20% भूमिगत गटार व्यवस्था असल्याने गटार योजना वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. छत्री तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असून येथील कामे लवकरच पूर्ण करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन रस्ते, नाले, सांडपाणी, पार्किंग आणि भाविकांसाठी सुविधा यांचा सखोल अभ्यास करून विकास आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हनुमानगडी या नव्याने विकसित होत असलेल्या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी स्थानिक बांधकाम साहित्य वापरण्याचे आणि टप्प्याटप्प्याने निधी देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधण्यास सांगण्यात आली असून पीएम मित्रा पार्क अंतर्गत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीने जमिनीचे दर कमी करावेत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांकरिता भारतीय जनता पार्टीकडनं जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील 22 प्रभागांकरिता तब्बल 641 भावी उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील पहिल्या टप्प्यात 9 प्रभागातील 244 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे. या मुलाखतींमुळे भाजपच्या राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आहे. अमरावती शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून तयारी अंतिम टप्प्यात येत आहे. शहरातील एकूण 22 प्रभागांसाठी 641 भावी उमेदवारांनी आपली नोंदणी केली आहे. शनिवार दिनांक 13 डिसेंबर पासून पहिल्या टप्प्यातील 9 प्रभागांमधील 244 भावी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या प्रक्रियेत माजी मंत्री प्रवीण पोटे, भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी नगरसेवक तुषार भारतीय, जयंत डेहणकर, संजय कुटे, रवींद्र खांडेकर तसेच डॉक्टर नितीन धांडे उपस्थित होते. मुलाखती दरम्यान उमेदवारांनी राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि जनसंपर्क यावर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक भावी उमेदवारांच्या चेहऱ्यावर निवडणुकीबाबत उत्सुकता आणि अपेक्षा स्पष्ट दिसून येत होत्या. भाजपकडून सक्षम, लोकप्रिय आणि संघटनाशी निष्ठावान उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला जात असल्याचे संकेत या मुलाखतीतून दिसत आहेत. पुढील काही दिवसात उर्वरित प्रभागातील मुलाखती पूर्ण होण्याची शक्यता आहे. यंदाची अमरावती महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची असेल हे नक्की. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाडगाव परिसरात वाहतूक कोंडींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संथ गतीने सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते, परंतु अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत चालले आहेत. नेमका हा विलंब कोणामुळे आणि याला जबाबदार कोण? अमरावती शहराला नागपूरशी जोडणारा हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग रहाडगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरुवातीला नागरिकांसाठी सोयीचे ठरेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात हेच काम आज नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर अपूर्ण संरचना, अरुंद झालेला मार्ग, वाहनांची लांबच लांब रांग आणि त्यामुळे दररोज निर्माण होणारी भीषण वाहतूक कोंडी. कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने सकाळ सायंकाळ ऑफिसला जाणारे कर्मचारी, रुग्णवाहिका, शालेय बस तसेच व्यापारी वर्ग यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा सवाल असा आहे की जर खासदार डॉक्टर अनिल बोंडे रेल्वे स्टेशन हटविण्यासाठी थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचू शकतात, तर मग अमरावतीतील इतवारा बाजार आणि रहाडगाव येथील प्रलंबित उड्डाणपुलाच्या कामासाठी का नाही पोहोचू शकत? इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपूल अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. आता रहाडगाव मध्येही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संथ गतीच्या कामामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात आहे. मानसिक ताण वाढत आहे, मात्र तरीही जबाबदार यंत्रणा अद्याप मौन बाळगून आहे. शेवटी प्रश्न एकच, या वाहतूक कोंडीला आणि कामाच्या दिरंगाईला जबाबदार कोण आणि सामान्य नागरिकांना दिलासा कधी मिळणार? दर्शकांनो नमस्कार, मी रोहित कडे आपलं सिटी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आपण सध्या रहाडगाव परिसरामध्ये दाखल झालो आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. नागपूर
अमरावती असेल किंवा अमरावती नागपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र संत गतीच्या बांधकामामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे. दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी जे आहेत वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं चित्र या ठिकाणी आपल्या अमरावती शहरात पाहायला मिळतंय. आणि विशेष मुद्दा जो आहे काही दिवसा अगोदर डॉक्टर बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि अमरावती शहरातलं उड्डाण पूल जो आहे रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे स्टेशन हटविण्याचं त्यांनी जे आहे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता ते पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचले. मात्र जे अमरावती शहरातील संत गतीने सुरू असलेले कामं असेल, आता हा उड्डाणपूल आहे, त्यानंतर चित्रा चौक परिसरामध्ये जो उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्या कामाकरिता ते कधीही लक्ष देत नाही. या कामाकरिता पहिलं त्यांनी लक्ष द्यायला हवं नाही का, हा सर्वात मोठा मुद्दा जे आहे त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. हा उड्डाणपूल नेमकं सुरू कधी होणार, नागरिकांच्या सेवेत येणार कधी, याकडे कोणत्याही राजनीतिक नेत्याचं जे आहेत लक्ष नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कडे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. भावाने किडनी देऊन भावाचे प्राण वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना अमरावतीत घडली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे 63वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात आली आहे. यशस्वी उपचारासाठी रुग्ण व नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे आणखी एक ऐतिहासिक यश नोंदविण्यात आले आहे. येथे 63वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. 33 वर्षीय शेख नईम शेख रहमान राहणार चपराशीपुरा हे मागील 2 वर्षांपासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बाहेर उपचार सुरू होते आणि नियमित डायलिसिस करावे लागत होते. डॉक्टरांनी रुग्ण आणि कुटुंबियांना किडनी प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य व यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहितीही देण्यात आली. भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी 40 वर्षीय शेख नदीम शेख रहमान यांनी मोठा निर्णय घेत आपली एक किडनी भावाला दान केली. यानंतर रुग्णालयात 63वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांनी संपूर्ण वैद्यकीय पथक व रुग्णालय प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले. अमरावती शहरातील विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या कुटुंबातील किशोरवयीन मुलांना बेकायदेशीर कृत्यांपासून वाचवण्याकरिता दिव्य सदन सोशल सेंटर वडाळी यांच्या वतीने एक महत्वपूर्ण जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 13 डिसेंबर रोजी पारधी कॉलनी वडाळी येथील दिव्य सदन सोशल सेंटरमध्ये हे प्रशिक्षण शिबिर पार पडलेत. या उपक्रमाकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाचे विशेष सहकार्य लाभलेत. दिव्य सदन सोशल सेंटर वडाळी अमरावती ही संस्था गेल्या 50 वर्षांपासून समाज सेवेचे कार्य करत आहे. सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेले बेकायदेशीर कृत्य, व्यसनाधीनता, वाईट संगत, मोबाईलचा चुकीचा वापर आणि सामाजिक गुन्ह्यांकडे ओढले जाण्याची प्रवृत्ती ही गंभीर समस्या बनली आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलांचे योग्य मार्गदर्शन व संरक्षण व्हावे यासाठी किशोरवयीन मुलांचे बेकायदेशीर कृत्यांपासून बचाव व संरक्षण या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात किशोरवयीन मुलांचे मानसशास्त्रीय वर्तन, गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचे मार्ग, कायदेशीर मदत, बालक संरक्षण कायदे तसेच पालक व मुलांमधील संवाद कसा वाढवावा यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस विभागाकडून दीप्ती ब्राह्मणे पोलीस निरीक्षक भरोसा सेल, प्रियंका कोटावार सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर सेल आणि अविद्या शिरसाट पोलीस उपनिरीक्षक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन या महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महिलांना व किशोरवयीन मुलांना कायदेशीर माहिती, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रभागस्तरीय डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून
या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवात प्रभागातील 12 शाळांमधील एकूण 68 संघांनी सहभाग नोंदविला आहे. व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो तसेच 100 मीटर धावणे अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतलाय. जवळपास 900 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने मैदानावर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर कबड्डी, गोळाफेक यासह विविध स्पर्धा पार पडत आहेत. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक क्रीडा शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याची प्रतिक्रिया क्रीडा शिक्षक हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली. मी हेमंत देशमुख, क्रीडा शिक्षक, कस्तुरबा कन्या शाळा अमरावती. आज दिनांक 13 डिसेंबर रोजी या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये प्रभागातील एकूण 12 शाळेच्या संघांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी आणि मैदानी स्पर्धा ज्यामध्ये 100 मीटर, 400 मीटर रनिंग, लाँग जंप आणि गोळाफेक या प्रकारचे क्रीडा प्रकार यामध्ये समावेश होते. मुलं आणि मुले एकूण अशा कमीत कमी 68 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला. एकूण मिळून जवळपास 900 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि अतिशय चांगलं आयोजन श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी आम्हाला हे करणं शक्य झालं. या आयोजनामध्ये सहकार्य करणारे जेवढे काही सर्व शाळांचे मुख्याध्यापक, त्यांचे शारीरिक शिक्षक आणि इतर सहकारी शिक्षक या सर्वांचे मी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आभार मानतो. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेचे संयोजक म्हणून श्री संजीव कुमारजी खाडेसाहेब, शाळा तपासणी अधिकारी, शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. त्याचप्रमाणे आयोजक म्हणून श्री सौ अर्चनाताई लुंगे मॅडम, मुख्याध्यापिका, कस्तुरबा कन्या शाळा अमरावती. त्याचप्रमाणे श्रीमती चंदेल मॅडम यांचं सुद्धा तेवढंच मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. बालविवाह संदर्भात अमरावती ग्रामीणमधनं एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कायद्याने गुन्हा असतानाही आजही समाजात काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी थेट कठोर कारवाई करत सज्ञान पतीला अटक केली असून बालविवाहाबाबत नागरिकांना गंभीर इशाराही दिला आहे. चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 19 वर्ष महिलेची दुसरी प्रसूती झाली. या महिलेला यापूर्वी 2 वर्षांची एक मुलगी आहे. वैद्यकीय तपासणीत या महिलेचा विवाह सन 2021 मध्ये म्हणजे ती अल्पवयीन असतानाच धार्मिक पद्धतीने झाल्याचे उघड झाले. हे गंभीर बाब लक्षात घेताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पीडितेच्या 25 वर्षीय पती विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(2)(n) तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ठाणेदार अजय आखरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की बालविवाह हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अल्पवयीन मुलामुलींची विवाह रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. बालविवाह थांबविणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर समाजाची नैतिक जबाबदारीही आहे. महाराष्ट्रात रेती तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहेत याचा आज विधानसभेत पर्दाफाश झाला आहे.
अमरावतीसारख्या शहरात पोलीस आणि आरटीओच्या कथित संरक्षणाखाली वाळूचे 16 चाकी ट्रक राजरोसपणे धावत असताना या तस्करी विरोधात कारवाई का होत नाही, हा संताप आज विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात व्यक्त केला आहे. रेतीचे कण आता नोटांचे बंडल झाले आहेत आणि प्रशासन निर्लज्ज झाले आहे, असे गंभीर आरोप करत मुनगंटीवार यांनी थेट एसीबी चौकशीची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपण एक नजर टाकूया. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः अमरावतीमध्ये रेती तस्करीने कहर केला आहे. शहराच्या मुख्य मार्गांवरून 16 चाकी ट्रक बिनदिक्कतपणे धावतात. स्थानिक नागरिक आणि सिटी न्यूज सारख्या माध्यमांनी अनेकदा पुरावे दिले तरी तहसीलदार, पोलीस आणि आरटीओ या यंत्रणांच्या कथित संगनमताने हे प्रकरण दाबले जाते. रेती तस्करीच्या या विषयावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी थेट गृहराज्य मंत्र्यांना घेरले आणि विचारले, रेती सारख्या संवेदनशील विषयाला कोण संरक्षण देत आहे का? शिस्त राहिले आहे की नाही? खरे खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. चिमूर मधील राकेश जाधव नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत मुनगंटीवार म्हणाले, हा अधिकारी बाहेरून येऊन रेती चोरीची वाहने सोडतो आणि माझं कोणी काही बिघडवू शकत नाही असं म्हणतो. त्यांच्यावरील फाईल तब्बल 32 दिवसांपासून डीजी कार्यालयात पडून होती, ती आज लक्षवेधी असल्यामुळे बाहेर आली का? 32 दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती. 32 दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात 31 दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता. रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे. हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चल साहेबांनी आज मागितली. मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? मुनगंटीवार यांनी प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. पूर्वी वाळूतून तेल निघायचे, आता नोटांचे बंडल निघतात. एका एसडीपीओ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये सरकारी यंत्रणा काम करत आहे असं ते म्हणाले. अरे वाळूचे कणरगडता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात. तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा. त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे. मी स्वतः डीजीला भेटलो, डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघता निघत नव्हती. 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो. अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे, मैं क्या कर सकती हूं. मी स्वतः 4 वेळा फोन केला, फाईल मिळाली नाही. मी स्वतः जाऊन आलो, तेव्हा डीजी मॅडमनी हात जोडून मी काय करू शकते असे सांगितले. महाराष्ट्राला कुठे घेऊन गेलात असा संतप्त सवाल त्यांनी केला. खरंच आहे, कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा. तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा. नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो. तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन. सभापतींना विनंती करत मुनगंटीवार म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची एसीबी चौकशी लावा, मी बाकीची माहिती देतो. गृहराज्य मंत्र्यांना आव्हान देत त्यांनी तातडीने निलंबनाचे आदेश देण्याची मागणी केली. या प्रशासनाला जराही लाज वाटत नाही. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलोय डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारी कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. विशेषतः भाजपचे बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपल्या सरकारला धारेवर धरले आहेत.
12 आणि 13 डिसेंबरच्या अधिवेशनात त्यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीपासून ते हुतात्मा स्मारकाच्या कामातील दिरंगाई आणि शेवटी भ्रष्टाचार व्यवस्थापन सुरू झाल्याचा गंभीर आरोप करत सरकारी कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुनगंटीवारांची ही आक्रमक भूमिका आणि सभागृहातील व्हिडिओ फुटेजवर कॅमेऱ्याचे झालेले मॅनेजमेंट अनेक गंभीर प्रश्न उभे करत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा आणि मुनगंटीवारांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. घटना 12 डिसेंबरची. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर संताप व्यक्त करत मुनगंटीवार म्हणाले, हे धंदे आता बंद करा. मंत्री गैरहजर तर त्यांच्यावर तेंदुआ सोडा. मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे. अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. 13 डिसेंबरची टीका. सभापटलवर कागदपत्रे ठेवताना हुतात्मा स्मारकाच्या कामातील दिरंगाईवर मुनगंटीवारांची नाराजी. स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्म्यासाठी तरी सरकारने गंभीर व्हावे. मुनगंटीवार यांनी थेट भ्रष्टाचार मॅनेजमेंट सुरू असल्याचा आरोप केला आणि ते थांबवण्याची मागणी केली. त्यांनी अहवाल ठेवला. खरं तर अध्यक्ष महाराज, याच विधानसभेत मी या संदर्भात याकरता आश्वासन दिलं होतं. तुम्ही त्या आश्वासनाच्या संदर्भामधली माहिती घ्या की 30 वर्ष झाले होते हुतात्मा शिवराम हरी राजगुरूचं स्मारकच होत नव्हतं. आणि जेव्हा हा प्रश्न माझ्याकडे उत्तरित करण्यासाठी आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की दर अधिवेशनामध्ये पटलावर माहिती याकरता दिली पाहिजे आणि या माहितीमध्ये ज्या अधिकाऱ्याकडे ही फाईल जास्त दिवस राहील त्याला निलंबित सुद्धा केलं पाहिजे. कारण स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्यांनी अध्यक्ष महाराज गरम तव्यावर ज्यांना झोपवलं गेलं, बर्फाच्या गादीवर झोपवलं गेलं आणि फुटत नाही, माहिती देत नाही म्हणून गावचा मैला जमा करून ज्या शहीदाच्या डोक्यावर टाकण्यात आला त्याच्यासाठी 30 वर्ष लागतात. त्या रागापोटी हा अहवाल मांडताना त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलंच पाहिजे हा हट्ट ठेवून त्या भाषणामध्ये मी आश्वासित केलं. आता काय होतं अध्यक्ष महाराज, आपण अशा हुतात्म्यांच्याही संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? 13 मार्च 2023ला अध्यक्ष महाराज आपण या संदर्भामध्ये या सभागृहात ही मांडणी याकरता केली की 2 वर्षात ते व्हावं. आता अध्यक्ष महाराज की आपण हुतात्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांसाठी फक्त विधिमंडळाची एक कामकाजाची पूर्तता या चौकटीत आपण मर्यादित करतोय. तुम्ही रेकॉर्ड काढून पहा. माझी विनंती आहे, तुम्ही अतिशय संवेदनशील आहात, तुम्ही आम्हाला अभिमान वाटेल असं अध्यक्ष म्हणून काम करता. कमीत कमी शहीदांच्या संदर्भामध्ये आपल्या सरकारची भूमिका ही संवेदनशील. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान कॅमेरा फोकस त्यांच्यावर नसल्याबद्दल त्यांनी उपरोधिकपणे नवीन पद्धत सुरू झाली असेल म्हणत नाराजी व्यक्त केली. ठीक आहे, माझं स्वर्गात ते हुतात्म्यापर्यंत पोहोचते आवाज, काही चिंता नाही. तिथेही पोहोचला तर बाकी तिथं पाहून अध्यक्ष महाराज. नाही, हे नवीन काही पद्धत केली असेल तर माहित नाही. 3 मिनिटं 42 सेकंदांच्या भाषणात फक्त शेवटच्या 43 सेकंदातच मुनगंटीवारांवर कॅमेरा फोकस झाल्याने मीडिया मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अध्यक्ष महाराज, माझी हात जोडून विनंती असेल, हात जोडून, की ज्यांनी आयुष्यामध्ये इतका त्रास भोगला, त्यांना टीए नव्हता, डीए नव्हता, भत्ता नव्हता, गाडी नव्हती, बंगला नव्हता, पगार नव्हता, कोणतेच मार्ग नव्हते. आपला जीव महाराष्ट्राचा आमचा स्वाभिमान आहे. मला कमीत कमी या अहवालावर आपल्याकडून अपेक्षा आहे की हा अहवाल म्हणजे फक्त एक प्रोसिजरचा भाग नसावा. किती अधिकाऱ्यांना तुम्ही चौकशी करून निलंबित केलं आहे? ते अधिकारी नसती निपटारा कायदा आहे. तातडीची फाईल 1 दिवस, अति तातडीची, तातडी 3 दिवस, साधारण फाईल 7 दिवस कायदा आहे आपला. आणि याच्या बाबतीमध्ये नुसतं क्युरी काढायच्या. मग मी असं म्हणू का की यांनाही बर्फाच्या गादीवर झोपवा? मी असं म्हणू का यांनाही गरम तव्यावर झोपवा? अध्यक्ष महाराज, काय चालू आहे? माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही अतिशय संवेदनशील आहात, पण आपल्या हुतात्म्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्मारकाबद्दल गंभीरता
हे काही सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत नसावी. आम्ही लोकप्रतिनिधी, आमची संवेदनशीलता असावी. तुम्ही याची एक स्वतंत्र बैठक घ्या. 5-7 लोक निलंबित नाही, टर्मिनेट करू. आपण संविधानाच्या तरतुदीचा उपयोग करून टर्मिनेट करू. हे जी मुजोरी वाढताय ना अध्यक्ष महाराज, हे चांगलं नाही आहे. हे नवीन करप्शन मॅनेजमेंट, जे नवीन मॅनेजमेंट पैदा झालं आहे, जे IIM मध्ये पुढे शिकवावं लागेल, हे थांबवलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही बोलण्याची संधी दिली. ईश्वर तुमचं कल्याण करो. सत्ताधारी आमदारच जर अशा प्रकारे सभागृहात आवाज उठवत असतील तर सरकारी कामकाजाची स्थिती काय आहे, यावर सरकारची भूमिका काय असणार आहे? नागपूर हिवाळी अधिवेशनातील या 2 दिवसांच्या घडामोडी पाहता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी केवळ व्यक्तिगत नसून सरकारी कामकाजातील दिरंगाई, मंत्र्यांची बेफिक्री आणि अधिकारी वर्गाच्या ढिसाळ कारभारावर आहे हे स्पष्ट होत आहे. भ्रष्टाचार व्यवस्थापन सुरू आहे हा त्यांचा अंतिम इशारा खूप महत्वाचा आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेतेच अशा प्रकारे जाहीर नाराजी व्यक्त करत असल्याने यावर सरकार काय भूमिका घेते आणि मुनगंटीवारांनी उपस्थित केलेल्या हुतात्मा स्मारकाच्या कामाला गती मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधन वाढ देण्याच्या मागणीकरिता आज थेट नागपूर विधान भवनावर विराट आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी रस्त्यावर उतरत नागपूरमध्ये विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आलाय. नेमकं काय आहे तरुणांचा आक्रोश, जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1,75,000 युवक युवतींना 11 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व तरुण तरुणींवर पुन्हा बेरोजगारीची वेळ आली आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देण्यात आली, परंतु सत्तेत आल्यानंतर या लाडक्या भावांचा सोयीस्कर विसर सरकारला पडल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर सह राज्यभर 17 आंदोलने होऊनही शासनाने दखल घेतली नाही. या उदासीनतेमुळे अनेक प्रशिक्षित तरुण मानसिक तणावात सापडले असून लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिलेले आश्वासन म्हणजे निवडणुकीपुरते चॉकलेट ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेतर्फे लोकमत चौक ते विधान भवन नागपूर या मार्गावर विराट चॉकलेट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दिलाय. प्रशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचणार का, की पुन्हा एकदा तरुणांच्या पदरी निराशाच पडणार, हा प्रश्न आता राज्यभर विचारला जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या सगळ्या मागण्यांना मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आपल्या सगळ्यांचा आवाज, आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून आज तुमचा 15,000 13,000 मिळत आहे, तो 15,000 मिळाला पाहिजे याची मागणी देशामध्ये पार्लमेंटमध्ये नवनीत राणांनी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये केली होती. त्यानंतर आणि मुख्यमंत्री देवाभाऊ हे प्रत्येक या ठिकाणी कसा केला जाईल याची मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि ज्या ज्या तुमच्या मागण्या त्या मागण्या संदर्भात सुद्धा बोलून लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करून तुम्ही एक लक्षात ठेवा, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहे. ज्यांच्या नावातच भाऊ आहे तर बहिणीला कधी उपाशी ठेवणार नाही असा भाऊ आहे. शब्द देतो आणि हे तुमचा आवाज, तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत परत आज मी पोहोचवतो आणि मला माझी नागपूरच्या विधान भवन परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणात डाटा एंट्री ऑपरेटरांनी मोर्चा काढत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवला आहे. गेल्या 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटरांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी नागपूरच्या विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने डाटा एंट्री ऑपरेटर सहभागी झाले होते.
राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्सनी शनिवारी नागपूरच्या विधान भवनावर भव्य मोर्चा काढला. अनेक डाटा एंट्री ऑपरेटर हे गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असूनही त्यांना अद्याप शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही. शासनाच्या विविध योजना, कामकाज आणि प्रशासकीय यंत्रणेचा महत्वाचा भाग असतानाही त्यांना मूलभूत शासकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. नियमित सेवा, वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये महिला, पुरुष डाटा एंट्री ऑपरेटर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. आम्ही नरेगा संगणक चालक आहोत. की आमच्या मागण्या आणि पहिली मागणी आहे, योजनेमध्ये ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवामध्ये समावेश करून घेण्यात यावे. दुसरी मागणी जी आहे ती आमची आयएसटी संस्थेमार्फत जी भरती करण्यात येत होती ती रद्द करावी शासनाने. आणि तिसरी मागणी आहे की सुधारित आकृतीबंध आराखडा तयार करून शासकीय सेवेप्रमाणे इतर लाभसुद्धा आम्हाला देण्यात यावे. मागील 2023 पूर्वीचे जे आमचे थकीत मानधन आहे वाढीव दरानुसार ते सुद्धा आम्हाला योग्य नियमानुसार देण्यात यावे. वाढत्या महागाई भत्त्यानुसार आमचे मानधन सुद्धा वाढवण्यात यावे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम आणि समान वेतन हे आम्हाला लागू करण्यात यावे. धन्यवाद. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. यवतमाळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांना लाच घेताना रंग्यात अटक करण्यात आली आहे. उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याकरिता तब्बल 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे बघूया सविस्तर. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 6 महिन्यांसाठी 10 लाख रुपये मिळवून दिले होते. मात्र मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीची दखल घेत ठाणेदार रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी सुरुवातीलाच 5 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर व्यवहार 3 लाख रुपयांवर ठरविण्यात आला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना शुक्रवारी दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच एसीबीच्या पथकाने सापळा रचून रणधीर यांना अटक केली. ही कार्यवाही अमरावती एसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आरोपी ठाणेदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रक्रिया सुरू असून या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली आहे. दरम्यान कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली गेल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. अमरावतीकडे जाणारा प्रतिबंधित गुटखा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 19,53,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया याबाबत सविस्तर. आदिलाबाद तेलंगणा येथून पांढरकवडा घाटांची मार्गे यवतमाळ वरून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे यवतमाळ एलसीबी पथकाने शहरालगत असलेल्या घाटंजे टी पॉइंट परिसरात नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे 4 वाजता सापळा रचला. दरम्यान MS-27 BX 9444 आणि MS-04 HN 4589 या 2 संशयास्पद वाहनांना थांबवून झडती घेतली असता वाहनांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कार्यवाहीत वाहनासह एकूण 19,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख अझर, शेख करीम, अयाज खान, अख्तर खान, शेख शोएब, शेख इसाक, हमीद खान, हबीब खान आणि अब्दुल मुकीम अब्दुल रुक या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ एलसीबी पथकाने केली असून जप्त मुद्देमालाबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील विद्यार्थ्यांनी इतिहासाचा सन्मान राखत समाजाकरिता प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. रायगड किल्ल्यावर जाऊन या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत स्वच्छता अभियान राबविलेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रिफ्लेक्शन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर भेट देत इतिहास शिकण्यासोबतच सामाजिक जबाबदारीचेही उत्तम उदाहरण घालून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी मानवंदना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आई वडिलांप्रती निष्ठा, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि सर्वधर्म समभाव जपण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्यावर पडलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या आणि इतर घाण गोळा करून स्वच्छता अभियान राबविले. यावेळी संस्थेचे संचालक भगवान तांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रायगड पाहणे सोपे आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपणे कठीण आहे. महाराज केवळ वास्तू रूपात नाही तर विचारातून आजही जिवंत आहेत. इतिहासाचा आदर आणि वर्तमानातील कर्तव्याची जाण ठेवत रिफ्लेक्शन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी समाजाला प्रेरणादायी संदेश दिलाय. आणि हिंदवी स्वराज्याच्या पवित्र भूमीला साक्षी मानून मी प्रतिज्ञा करते की माता पित्याप्रती कर्तव्य मी माझ्या आई वडिलांचा शेवटपर्यंत आदर करीन. त्यांच्या निष्ठापूर्वक सेवा करीन. त्यांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात त्यांना कधी अंतर देणार नाही. बोला जोरान. मी आत्मविश्वासाने निर्भयपणे माझे जीवन जगीन आणि जिजाऊंच्या विचाराप्रमाणे शिक्षण व कौशल्य आत्मसात करून माझे कर्तृत्व सिद्ध करून दाखवीन. अन्याय आणि असत्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी नेहमी सज्ज राहीन. मी माझ्या भारत देशावर आणि भारतीय संस्कृतीवर नितांत प्रेम करीन. राष्ट्राच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान देईन. देशाचे पावित्र्य तसेच ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी समाजातील सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांना समानतेने वागवीन. कोणताही भेदभाव न करता सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन. गोरगरीब, गरजू आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. अशी प्रार्थना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीमध्ये करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 2 महिन्यांपासून घसरलेले केळीचे दर आता पुन्हा वाढू लागले आहे. 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली गेलेले भाव थेट 600 ते 700 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परंतु याच दरवाढी मागचं मुख्य कारण म्हणजे केळी बागांमध्ये मालच उपलब्ध नाही. याच कारणामुळे आता व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात येताना दिसत आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे बघूया सविस्तर. गेल्या 2 महिन्यांपासून केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. कधी 200 तर कधी 300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघाला नाही.
अतिशय कमी दरामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नाईलाजाने केळीच्या बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला, परंतु आता चित्र बदलू लागले आहे. बाजारात विक्री योग्य केळीची आवक घटली असून दुसरीकडे मागणी मात्र वाढलेली आहे. उत्तर भारतात थंडीमुळे मागणी थोडी कमी असली तरी मुंबई आणि राजस्थान सारख्या मोठ्या बाजारपेठांकडे केळीची मागणी कायम आहे. या मागणीमुळे आता व्यापारी सक्रिय झाले असून गेल्या महिन्यात शेतकरी व्यापाऱ्यांच्या मागे फिरत होते. आता मात्र व्यापारीच शेतकऱ्यांच्या दारात येताना दिसत आहे. सध्या केळीचे दर 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले असून आवक आणखी कमी राहिल्यास येत्या काही दिवसात दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. धावडा येथील अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय मार्गावर आणि बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू व सट्ट्यांचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गालगत कोणत्याही भीतीशिवाय दारू विक्री सुरू असून स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडनं ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावात अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग तसेच बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू आणि सट्ट्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. महामार्गालगत ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विकली जात असून या अड्ड्यांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दारू विक्रेते बिनधास्तपणे आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. स्थानिक नागरिकांनी या अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बालाजी मार्केट परिसरातून दररोज शाळकरी मुले मुलींची ये-जा होत असते, मात्र याच परिसरात दारू व सट्ट्याचे अड्डे सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. भोकरदन तालुक्यातील दिव्यांग बांधवांची जळजळीत व्यथा समोर आली आहे. शासनाच्या विविध योजना जाहीर होत असतानाही खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या दिव्यांगांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना मानधना व्यतिरिक्त कोणत्याच योजनांचा लाभ मिळालेला नाही. दिव्यांगांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता आवाज बुलंद केल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख. आज मी लाईव्ह याकरता आलेलो आहे की अपंगाकरता दिव्यांगाकरता ज्या शासनाच्या सुविधा आहेत, विविध योजना आहेत, थोडेफार वशिल्याचे जर सोडले तर भोकरदन तालुक्यामध्ये इतर अपंगांना शासनाची कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही किंवा मिळतही नाही आणि माहितीही होत नाही. शासनाच्या कोणत्या कोणत्या सुविधा अपंगाकरता दिव्यांगाकरता आहेत ह्या सर्व अपंगाला माहितीही होत नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला ती माहिती मिळाली पाहिजे. ग्रामपंचायतीमधल्या ग्रामसेवकांनी ती इतर दिव्यांग बांधवांना सांगितली पाहिजे की शासनाच्या अशा अशा सुविधा आहेत. तर हे कोणी सांगायला तयार नाही. आजपर्यंत शासनाची कोणतीही सुविधा भोकरदन तालुक्यामध्ये काही वशिल्याचे जर सोडले तर जेवढ्या योजना असतील तर तेवढ्या योजनापैकी एकही योजना दिव्यांग बांधवांना भेटलेली नाही. शिवाय मानधनाच्या फक्त मानधनावर आपली उपजीविका अपंग चालवतात. जे शासनाच्या कोणत्या योजना असतील, विविध योजना असतील, काही शासनाच्या वतीने काही दिव्यांगांना कर्ज देण्यात येतं, तेही कोणत्याही दिव्यांगाला आजपर्यंत मला तरी वाटतं माझ्या नजरेत आजपर्यंत भेटलेलं नाही. आणि भोकरदन तालुक्यात कोणी त्याकडे लक्षही घालण्याला तयार नाही. फक्त अपंग दिवस असला त्या दिवशी भाषणं ठोकून नेते लोक मोकळे होतात आणि दिव्यांगासाठी आमच्या मनात फार आदर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र दिव्यांगाचं या भोकरदन तालुक्यामध्ये कोणीही वाली नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, या संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष घालून भोकरदन तालुक्यामध्ये नेमका काय खेळ आहे आणि पुन्हा जे भोकरदन तालुक्यामध्ये जेवढी बोगस अपंग झाले असतील त्याची रिचौकशी करून जे दिव्यांग असतील त्यांनाच मानधन मिळण्यात यावं व या सुविधा मिळण्यात याव्या. असे बोगस अपंग या भोकरदन तालुक्यामध्ये आहेत तर त्यांची चौकशी करून हे बोगस अपंग कोण आहेत त्याची चौकशी व्हावी अशी
आमची एक विनंती आहे. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. लातूरच्या देवघर येथे वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अल्पशा आजाराने त्यांचे शुक्रवारी सकाळी निधन झालेत. शनिवारी लातूरजवळील वरवंटी येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील अनेक मान्यवर नेते, विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी सकाळी लातूरच्या देवघर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. शनिवारी सकाळी लातूर मधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यानंतर लातूर MIDC लगत वरवंटी येथील त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वर्गीय पत्नी विजया शिवराज पाटील यांच्या समाधीच्या शेजारी त्यांच्यावर अंत्यविधी पार पडले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशातील विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनाने देशाने एक अनुभवी, संयमी आणि अभ्यासू नेता गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील इस्लामपुरा परिसरात सुरू असलेल्या बनावट आधार कार्ड रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी सध्या फरार आहे. ही संपूर्ण कारवाई निशांत रोडवरील एका झेरॉक्स दुकानात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागात बेकायदेशीररित्या आधार कार्ड बनविण्याचा धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने निशांत रोडवरील पठाण झेरॉक्स दुकानावर अचानक छापा टाकला. या छापेमारीत 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. तपासादरम्यान उघड झाले की मुख्य आरोपी अन्सारी अरशद अहमद याने तेलंगणा राज्यातील नकीब उल्ला शरीफ यांच्याकडून फक्त 50,000 रुपयात ID खरेदी केली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे नकीब उल्ला शरीफ प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावावर आधार कार्ड तयार केले जात होते. या प्रकरणात अन्सारी अरशद अहमद, रशीन अहमद शकील आणि मोमीन गुलाम रसूल यांना अटक करण्यात आली आहे. तर नकीबुल्ला शरीफ हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत. या प्रकरणी नायब तहसीलदार भूषण चिंतामण बोरसे यांच्या तक्रारीवरून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपासात या रॅकेटमधून आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशय दुःखाची आणि ही संतापाची देखील बाब आहे की मालेगावात सगळ्या प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत. मालेगावात बोगस जन्माचे दाखले तयार होतात. बोगस कागदपत्रांच्या आधारावरती लोक मालेगावातून आपला जन्माचा दाखला मिळवतात. मालेगावात आता बोगस आधार कार्ड तयार व्हायला लागलेले. पूर्वी देखील आमच्या हे लक्षात आलेलं होतं. जन्मदाखल्याचं प्रकरण जे काही मी हाताळतोय त्या काळात माझ्या हे देखील लक्षात आलं की मालेगावातून मोठ्या प्रमाणात बोगस जन्माचे दाखले हे बोगस आधार कार्डाच्या आधारावरती तयार केले जात आहेत. आता ह्या बोगस आधार कार्डांचं असं दिसतंय की मालेगावात कारखानाच घातला गेलेला आहे आणि हा कारखाना उद्ध्वस्त होणं अतिशय गरजेचं आहे. कारण असा कारखाना जर उद्ध्वस्त झाला नाही तर हा देशाच्या सुरक्षतेला, देशाच्या एकात्मतेला अतिशय घातक असा ठरणार आहे. यासाठी मला असं वाटतं की स्थानिक पोलिसांबरोबरच सेंट्रल एजन्सींनी देखील इथे येऊन काम करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. मालेगावमध्ये बोगस विद्युत मीटर्स तयार होतात. MSCBचे जे काही मीटर्स आहेत त्याचे क्लोन मीटर्स तयार होतात. क्लोन मीटर्सच्या आधारावरती बिल चुकवलं जातं म्हणजे कमी भरलं जातं किंवा चोरी केली जाते. असे देखील अनेक प्रकार उघडकीला येत आहेत आणि अशा पद्धतीचे बोगस आधार कार्ड जर तयार होणार असतील तर ते राष्ट्रीय सुरक्षतेला अतिशय मोठा धोका आहे असं मला निश्चित आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता स्क्रीन चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रालसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ड्रायव्हर्स थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.